अद्याप कळू शकले नाहीये, पण काही लोकांना जे आहे ते इथे बाहेर काढण्याचं एकूणच येताना आपल्याला बघायला मिळतोय काही जे अधिकारी आहेत ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण या संपूर्ण संदर्भात हे माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. नेमकं हा वाद कशामुळे झालेला आहे ते अद्याप कळू शकले नाहीये, पण एकूणच आपण या संपूर्ण वादाच्या मुद्द्यावरती त्यांनीच केली, आमदार महोदयांनी. हो, काय मारहाण केली का तुम्हाला? नाही धक्काबुक्की केली, चला होत राहतं. आणि नितीन आहे त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आहे एकूणच काहीतरी म्हणलेलं होतं आणि त्यानंतर हा सगळा वाद झालेला आहे अशा पद्धतीची माहिती जे आतमध्ये हे मतमोजणी केंद्रावरती जे उमेदवाराचे प्रतिनिधी होते एकूणच त्यांनी दिलेलं आहे. आणि या संपूर्ण कार्यालयामध्ये आपण बघू शकतो अशा पद्धतीने हे बंदोबस्त जो आहे तो अचानक हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अगदी सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये वेगवेगळे टिस्ट असतील, वाद असतील, हे झालेले होते आणि आज मतमोजणीच्या दिवशी देखील हे सगळे वाद हे कायम आहेत. आणि मतमोजणी केंद्रावरती हे वाद झाल्यानंतर आता हे वाद एकूणच मिटवण्याचा जो प्रयत्न आहे तो एकूणच हे सगळे अधिकारी असतील आणि निवडणूक अधिकारी असतील हे करताना आपल्याला बघायला मिळतोय. आता नेमकं हे वाद हे कशामुळे झालेलं होतं आणि नेमकं आतमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये काय घडलेलं होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. किरण, दोन प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात, त्या म्हणजे असे की आता या नाशिक विधान परिषदेमध्ये दोन लढती अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातो. म्हणजे कारण अनेक म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा कोण उमेदवारी अर्ज मागे घेतं याच्यावरती संभ्रम